एक वेळ होता जेव्हा इंडिया फक्त पार्टिसिपेंट होते, पण आता देश तयार आहे वर्ल्ड स्टेजवर लीडरशिप घेऊन जायला। हा मोमेंट फक्त एक स्पोर्ट्स अपडेट नाही, तर एक हिस्ट्री मेकिंग अनाउन्समेंट आहे। पण कोणती अनाउन्समेंट हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इंडियन स्पोर्ट्ससाठी हा एक हिस्टॉरिक मोमेंट आहे, कारण इंडियाला 2030 कॉमनवेल्थ होस्ट करायचे रिकमेंडेशन मिळाले आहे, जे सेंटेनरी एडिशन पण असणार आहे। हे गेम्स पहिल्यांदा 1930 मध्ये हॅमिल्टन कॅनडा इथे झाले होते आणि आता त्याची 100th अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन इंडियामध्ये होणार आहे। हे इंडियासाठी एक प्राऊड आणि हिस्टॉरिक क्षण आहे। हे फक्त एक गेम इव्हेंट नसून इंडियन स्पोर्ट्सचा ग्लोबल लेवलवरील इन्फ्लुएन्स आणि लीडरशिपचं प्रमाण आहे। प्रपोज्ड होस्ट सिटी आहे अहमदाबाद, जे आता दुनियाचं लक्ष केंद्रित करणार आहे, कारण भारत त्या ठिकाणावरून एक ग्रँड आणि हिस्टॉरिक कॉमनवेल्थ गेमसाठी तयारी करतोय। हा डिसिजन त्यावेळेस आला आहे ज्यावेळी ग्लोबल स्पोर्टिंग इव्हेंट्स खूप चॅलेंजेस फेस करत आहेत। फायनान्शियल क्रायसिस, स्पॉन्सरशिप इश्यूज आणि नवे होस्ट देश पुढे येण्याची कमी इच्छा यासारखे चॅलेंजेस समोर जात आहेत। या परिस्थितीत इंडियाने 2030 एडिशन होस्ट करायची तयारी दाखवली। हा एक मजबूत स्टेप आहे, ज्यामुळे गेम्सचं फ्युचर अनसर्टन राहणार नाही। याने एक प्रमाणे कॉमनवेल्थ गेम्सला नवी लाईफ दिली आहे। या मूव्हमुळे इंडिया फक्त एक पार्टिसिपेंट देश नाही राहिला, तर एक ग्लोबल लीडर म्हणून समोर आला आहे, जो स्पोर्ट्स लेगेसी बिल्ड करतोय। अहमदाबादचं सिलेक्शन खूप स्ट्रॅटेजिक आहे। गेल्या काही वर्षात या सिटीने स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जबरदस्त प्रोग्रेस केली आहे। नरेंद्र मोदी स्टेडियम, जे आज जगातील सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे, हे त्या प्रगतीचं एक उदाहरण आहे। अहमदाबादने इंटरनॅशनल इव्हेंट्स हँडल करायची कॅपॅसिटी आधीच दाखवली आहे आणि आता ट्रान्सपोर्ट, हॉटेल इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टेडियम फॅसिलिटीज वर्ल्ड क्लास स्टँडर्ड्सला पोहोचले आहेत। गव्हर्नमेंट पण या रिलेटेड स्पोर्ट्स हब बिल्ड करायचा दृष्टिकोन घेऊन काम करत आहे, ज्यामुळे अहमदाबादची बीट इंडियाच्या लॉंग टर्म स्पोर्ट्स विजन बरोबर परफेक्टली फिट होते। कॉमनवेल्थ गेम्स होस्ट करणे म्हणजे फक्त एक खेळ नाही, तर एक लेगेसी क्रिएट करणे आहे। इंडियासाठी ही अपॉर्च्युनिटी म्हणजे एक नवीन ओळख घडवणारा मोमेंट। एक काळ होता ज्यावेळी क्रिकेटने इंडियन स्पोर्ट्सवर राज केला होता, पण आता देश मल्टी स्पोर्ट कल्चर एक्सेप्ट करत आहे। एथलेटिक्स, बॅडमिंटन, रेसलिंग, बॉक्सिंग, हॉकी आणि वेटलिफ्टिंग मध्ये इंडियन एथलीट्सने जगभर मध्ये आपला दम दाखवला आहे। 2030 गेममुळे या प्रोग्रेसला एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे, जिथे होम क्राऊड समोर इंडियन एथलीट्स परफॉर्म करून लाखो लोकांना इन्स्पायर करणार आहेत। या गेम्सचा इकॉनॉमिक आणि सोशल इम्पॅक्ट पण मोठा असणार आहे। असा इव्हेंट टुरिझम, एम्प्लॉयमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला बूस्ट देतो। गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंटमुळे ट्रेनिंग सेंटर्स, स्टेडियम आणि ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीजचा फायदा गेम्स नंतर पण लोकांना होईल। अहमदाबादला एक स्पोर्ट सिटी म्हणून इस्टॅब्लिश करायचा मार्ग सुद्धा यामुळे ओपन होणार आहे। फ्युचरमध्ये ऑलिम्पिक सारखे मेगा इव्हेंट्स होस्ट करायचं स्वप्न पण या गेम्समुळे अधिक रिअलिस्टिक वाटणार आहे। पण यासाठी चॅलेंजेस पण कमी नाही आहेत। कॉमनवेल्थ गेम्सवर अनेक ओव्हरस्पेंडिंग, करप्शन आणि पुअर प्लॅनिंगचे आरोप झाले आहेत। 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स याचंच एक उदाहरण आहे, जिथे मेडल टॅली ग्रेट होती, पण कॉन्ट्रोवर्सी पण बऱ्याच होत्या। यावेळेस अहमदाबादने ट्रान्सपरन्सी, सस्टेनेबल प्लॅनिंग आणि स्मार्ट एक्झिक्युशनवर फोकस करायला हवं। डिजिटल सिस्टम आणि ग्रीन टेक्नॉलॉजी वापरून एन्व्हायरमेंटली रिस्पॉन्सिबल गेम्स करणे हा गोल असला पाहिजे। इन्क्लुझिव्हिटी हा पण एक इम्पॉर्टंट एस्पेक्ट असणार आहे। कॉमनवेल्थ गेम्स ही डायव्हर्सिटी आणि इक्वॅलिटीचं प्रतीक आहे। इंडियाने या व्हॅल्यूज रिफ्लेक्ट करायला हव्या। डिफरंटली एबल्ड एथलीटसाठी एक्सेसिबिलिटी, विमेन्स रिप्रेझेंटेशन आणि रिजनल इन्क्लुजन या सगळ्यावर भर देणे आवश्यक आहे। गेल्या काही वर्षात इंडियन विमेन एथलीट्सने जो कॉन्फिडन्स बिल्ड केलाय, जसं की विमेन्स क्रिकेट टीमची वर्ल्ड कप विक्ट्री, ते या इव्हेंटमध्ये हायलाइट करायला हवं। हा फक्त एक इव्हेंट नसून इंडियाच्या नव्या युगाचे प्रतीक असणार आहे। स्पोर्ट्स डिप्लोमॅसीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 2030 गेम्स होस्ट करणे म्हणजेच इंडियाचा ग्लोबल इमेजला एक नवीन ओळख देणे आणि उंचाचं स्थान मिळवणे। हा एक संदेश आहे की इंडिया इंटरनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये तयार आहे। हे गेम्स दुसऱ्या कॉमनवेल्थ नेशन बरोबर कल्चर आणि स्पोर्ट्स एक्सचेंज स्ट्रेंथन करतील। एकाच प्लॅटफॉर्मवर डिफरंट कंट्रीजचे एथलीट्स एकत्र येतील आणि हा ब्रिज इंडियाला जगातील खेळ संस्कृती बरोबर जोडणार आहे। सेनेटरी एडिशन असल्यामुळे 2030 गेम्स सिम्बॉलिक इम्पॉर्टन्स ठेवतो। हा 100 वर्षाचा खेळ स्पोर्ट्स युनिटीचा ग्रँड सेलिब्रेशन असणार आहे। इंडियाचा कल्चर, हेरिटेज आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा मेळ घेऊन हे गेम्स एक व्हिज्युअली स्टनिंग स्पेक्टॅकल होईल। ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनीमध्ये इंडियाचे व्हायब्रंट कल्चर, आर्ट आणि रिच हेरिटेज जगासमोर येतील। हे गेम्स इंडियाच्या क्रिएटिव्हिटी आणि युनिटीचा संदेश जगभर पाठवेल। आता पुढचे काही महिने हा डिसिजन ऑफिशियल होस्ट स्टेटसमध्ये बदलण्यासाठी क्रुशियल असणार आहे। सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट मधील कोऑर्डिनेशन, फंडिंग आणि इंटरनॅशनल स्पोर्ट्स बॉडी बरोबर पार्टनरशिप हा या प्रोजेक्टचा बॅकबोन असणार आहे।
रिस्पॉन्सिबिलिटी मोठी आहे, पण पोटेन्शियल त्यापेक्षा अधिक आहे. जर अहमदाबादने हे योग्य पद्धतीने एक्झिक्यूट केलं तर 2030 कॉमनवेल्थ गेम्स इंडियाची स्पोर्टिंग आयडेंटिटी रिडिफाईन करू शकतात. या प्रवासामध्ये इंडियाने एक पार्टिसिपंट देश पासून एक होस्ट देश पर्यंतची कमालची वाटचाल केली आहे. हा मोमेंट फक्त ॲथलीट्स, कोच आणि ऑर्गनायझर्सचा नाही, तर प्रत्येक इंडियनसाठी आहे जो स्पोर्ट्सच्या पॉवरवर विश्वास ठेवतो. खेळ जे युनाइट करू शकतो, इन्स्पायर करू शकतात आणि बदल घेऊन येऊ शकतात, त्याचं जिवंत उदाहरण 2030 गेम्स असणार आहे. हे गेम्स फक्त सॅनिटरी सेलिब्रेशन नाही, तर इंडियाचं ग्लोबल स्पोर्टिंग पॉवर हाऊस म्हणून एक नवीन ओळख घडवण्याची सुरुवात असणार आहे. तुम्हाला वाटतं का की इंडिया रेडी आहे वर्ल्ड क्लास कॉमनवेल्थ गेम होस्ट करण्यासाठी? हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.